श्री स्वामी समर्थ. हनुमानजी महाराजांचे प्रभावी उपाय. 1. चमेलीच्या तेलाचा दिवा. दर मंगळवारी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने शत्रूच्या अडथळ्यापासून, अपघातापासून आणि कायदेशीर बाबीपासून मुक्तता मिळते. 2. हनुमान चालीसा सुंदरकांड पठण. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण केल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. 3. हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे हा देखील त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक लोकप्रिय उपाय आहे. 4. ओम हन हनुमंते नमः या मंत्राचा जप करणे. मंगळवारी किंवा शनिवारी या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि संपत्ती वाढते. 5. सिंदूर आणि चोळा. मंगळवारी हनुमानजींना सिंदूर आणि चोळा अर्पण करणे शुभ मानले जाते. 6. रामाचे नामस्मरण करणे. मंगळवारी रामनामाचा जप करणे हा हनुमानजींना प्रसन्न करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. 7. केळीचा नैवेद्य. हनुमानजींना केळी अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात. 8. लवंग आणि कापुराचा हवन. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लवंग आणि कापुराने हवन करणे हा देखील एक प्रभावी मार्ग आहे. 9. लाल पवित्र धागा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाणे आणि बजरंगबलीला लाल पवित्र धागा घालणे शुभ मानले जाते. 10. मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लिंबू अर्पण केल्याने घरात सुख शांती येते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. 11. नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण केल्याने आजार आणि दुःखापासून आराम मिळतो. 12. मंगळवारी बजरंगबलीचे पठण केल्याने शत्रूचा नाश होतो आणि रोग दूर होतात. 13. एका भांड्यात पाणी भरून ते हनुमानजी समोर ठेवून 21 किंवा 26 दिवस हनुमान चालीसाचे पठण केल्याने शारीरिक वेदना आणि आजार बरे होतात. 14. मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घेणे. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि हरभरा अर्पण केल्यानेही फायदा होतो. 15. हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने मानसिक शांती मिळते आणि आजाराशी संबंधित समस्या दूर होतात. 16. सिंदूर, लवंगा आणि सुपारी. हनुमानजींना सिंदूर, लवंग आणि सुपारी अर्पण करणे देखील फायदेशीर आहे. मंत्राचा जप करणे. ओम हं हनुमंते नमः या मंत्राचा जप केल्याने सर्व वेदना आणि आजारापासून आराम मिळतो. 17. नारळ उपाय. लाल कपड्यात नारळ बांधून तो हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा नदीत प्रवाहित करा. 18. तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि तो हनुमानजी समोर ठेवा आणि प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू अर्पण करा. 19. आजारी व्यक्तीच्या कपड्यामधून निघणारा धागा. आजारी व्यक्तीच्या कपड्यापासून एक वात बनवा आणि तिळाच्या तेलाचा दिव्यात लावा आणि हनुमानजीची प्रार्थना करा. 20. बजरंगबली हा मंगळाचा स्वामी आहे, म्हणून जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तुम्ही मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी. कुंडलीतील मंगळ दोष दूर झाल्यामुळे परिस्थिती देखील मजबूत होईल. 21. जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मंगळवारी माकडाला गूळ, हरभरा, केळी किंवा शेंगदाणे खाऊ घाला. 22. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. मंदिरात मोहरीचे तेल ओता आणि दिवा लावा. 23. दिवा लावल्यानंतर हनुमानजीच्या मूर्तीसमोर बसा आणि हनुमान चालीसा पठण करा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होऊ लागतील. 24. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असाल तर मंगळवारी नक्कीच उपवास करा. 108 वेळा ओम हनुमंते नमः चा जप करा.
25. मंगळवारी हनुमानजींना बुंदीचा प्रसाद अर्पण करा. हा प्रसाद घरी आणू नका आणि हा उपाय 5 ते 6 आठवडे करत राहा. 26. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग ठेवा आणि हनुमानजी समोर हा दिवा लावा आणि आरती करा. या उपायाने सर्व त्रास दूर होतील. 27. मंदिरात जा आणि तिथे नारळावर स्वस्तिक बनवा. यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करा. तसेच हनुमान चालीसा पाठ करा. यामुळे वाईट काळ निघून जातो. 28. हनुमान जयंतीला सूर्यास्तानंतर हनुमानजी समोर 4 बाजू असलेला दिवा लावा. या उपायाने कुटुंबातील सर्व समस्या संपतील. 29. जर तुम्ही पूजा व्यवस्थित करू शकत नसाल तर हनुमानजींना कमळ, गुलाब, झेंडू किंवा सूर्यफूल अशी लाल आणि पिवळी फुले अर्पण करा. या उपायानेही सर्व आनंद मिळवता येतो. 30. हनुमान जयंतीला पारापासून बनवलेल्या हनुमानजींच्या मूर्तीची पूजा करा. तसेच ओम रामदूताय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरा. या उपायाने सर्व त्रास दूर होतात. 31. हनुमानजींना शुद्ध गायच्या तुपापासून बनवलेला प्रसाद अर्पण करा. हा प्रसाद भक्तांमध्ये वाटून घ्या आणि स्वतःही घ्या. या उपायाने हनुमानजी प्रसन्न होतात आणि दुःख दूर करतात. 32. हनुमानजींना लाल लंगोटी अर्पण करा. तसेच सिंदूर अर्पण करा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. 33. घरातील पवित्र ठिकाणी हनुमानजीचे चित्र अशा प्रकारे लावा की हनुमानजींचे तोंड दक्षिणेकडे असेल. या उपायाने तुम्ही तुमच्या शत्रूवर विजयी व्हाल आणि आर्थिक लाभ मिळवाल. 34. हनुमानजीची विशेष सजावट करा. सिंदूर आणि चमेलीच्या तेलासह सोळा अर्पण करा. या उपायाने सर्व इच्छा पूर्ण होतात. 35. दुःखापासून मुक्तता मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पाने घ्या आणि ती स्वच्छ पाण्याने धुवा. या पानावर चंदन किंवा कुंकूने श्रीरामाचे नाव लिहा. पानाची माळ बनवा आणि ती हनुमानजीला अर्पण करा. 36. बनारसी पान तयार करा आणि हनुमानजींना अर्पण करा. असे केल्याने हनुमानजीचे विशेष आशीर्वाद मिळतात. 37. कोणत्याही हनुमान मंदिरात 11 दाणे काळे उडीद, सिंदूर, चमेलीचे तेल, फुले, प्रसाद इत्यादी अर्पण करा. हनुमान चालीसा पठण करा. या उपायाने कुंडलीतील दोष दूर होतात. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.